साक्रीत गाव तेथे समन्विका या नाविन्यपूर्ण अभिनयाची सुरुवात. ॲडव्होकेट पूनम शिंदे काकुस्ते यांची संकल्पना. साक्री तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे गाव तेथे समन्विका या अभिनव संकल्पनेची साक्री तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अंमलबजावणी सुरू करीत असून या महिला समन्विकांच्या माध्यमातून केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत शेतकरी, शेतमजूर, कामगार, युवक युवती, महिला भगिनी, विद्यार्थिनी यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती ही घरोघरी पोहोचवली जाईल, अशी माहिती भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट पूनम शिंदे काकुस्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज दिनांक 3 रोजी साक्री शहर भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी भाजपा साक्री मंडला अध्यक्ष महेंद्र देसले, जैताणे मंडला अध्यक्ष चंद्रकांत पवार, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा चिटणीस जयश्री पवार, नगरसेविका तथा लाडकी बहीण योजना समिती सदस्य जयश्री पगारिया उपस्थित होते. सौ काकुस्ते पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने ज्या योजनांची अंमलबजावणी महिलांच्या विकासासाठी केली आहे ती घरोघरी पोहोचवून भारतीय जनता पक्ष उत्तरोत्तर सक्षम करण्यासाठी महिला भगिनींच्या मार्फत प्रयत्न केले जातील आणि यात भारतीय जनता पक्ष साक्री तालुका महिला आघाडी ही पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये अशी अभूतपूर्व संकल्पना राबवून या योजनेची मुहूर्तमेढ आपल्या साक्री तालुक्यापासून करीत असल्याबाबत महिला आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना अत्यंत आनंद होत आहे. आगामी काळात धुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, पिंपळनेर नगर परिषद, साक्री तालुक्यातील विविध ग्रामपंचायती आदींच्या निवडणुका तोंडावरच आहेत. अशा परिस्थितीमध्ये महिला मतदार आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यापर्यंत भाजप काळात केंद्र शासन, राज्य शासन यांच्या माध्यमातून विविध योजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केलाय. यावेळी ॲडव्होकेट काकुस्ते यांनी तालुका कार्यकारिणीसाठी महिला पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली. सौ शीतल साळुंखे, भारतीय जनता पक्ष साक्री तालुका महिला चिटणीस, करुणा पाटील, भारतीय जनता पक्ष साक्री तालुका युवती मोर्चा अध्यक्ष, विद्या सैंदाणे, भारतीय जनता पक्ष ओबीसी महिला अध्यक्ष, शारदा योगेश्वर भामरे, विजयपूर विभाग उपाध्यक्ष, कल्याणी सोनवणे, विद्यार्थिनी आघाडी साक्री विभाग, तनुजा जाधव, विद्यार्थिनी आघाडी जैताणे विभाग, मयुरी बोरसे, साक्री तालुका सोशल मीडिया प्रमुख, रेखा सूर्यवंशी, अध्यक्ष आदिवासी महिला मोर्चा ग्रामीण आघाडी पापलीपाडा, सपना मडचे, अध्यक्ष महिला आघाडी अनुसूचित जमाती शहरी विभाग, छाया वाडेकर, महिला मोर्चा प्रमुख पिंपळनेर मंडल, सरला पवार, अध्यक्ष महिला आध्यात्मिक आघाडी, तर निमंत्रित म्हणून सदस्य म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, पालकमंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री अमरीशभाई पटेल, माननीय माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार अनुप अग्रवाल, राघवेंद्र भदाणे, माजी आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी धरतीताई देवरे, प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, सुभाष देवरे यांच्या समवेत आजी माजी भाजपा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला. त्यांच्या नावांच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर साक्री तालुक्यातील महिलांच्या ज्या वेगवेगळ्या आघाड्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्यामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे तालुका महिला सरचिटणीस म्हणून आम्ही शीतल साळुंखे यांचं जे नाव आहे या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत. तसेच भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा महिला तालुका अध्यक्ष म्हणून करुणा पाटील यांचं नाव जे आहे या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत. तसंच भारतीय जनता पक्ष महिला ओबीसी अध्यक्ष म्हणून विद्या सैंदाणे, शारदा योगेश्वर भामरे, विजयपूर विभाग उपाध्यक्ष, कल्याणी सोनवणे, विद्यार्थिनी आघाडी भारतीय जनता पक्ष, तनुजा जाधव, विद्यार्थिनी आघाडी जैताणे विभाग, मयुरी बोरसे, साक्री तालुका सोशल मीडिया प्रमुख, रेखा सूर्यवंशी, अध्यक्ष आदिवासी महिला मोर्चा ग्रामीण आघाडी पापलीपाडा, सपना माचे, अध्यक्ष महिला आघाडी अनुसूचित जमाती आणि शहरी विभाग, तसेच छाया वाडेकर, महिला मोर्चा पिंपळनेर मंडळ, सरला पवार, अध्यक्ष महिला आध्यात्मिक आघाडी. ह्या ज्या महिला आहेत यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या आघाड्यांवर या सर्व महिला काम करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाला खऱ्या अर्थाने अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहेत की ज्या भारतीय जनता पक्ष गाव तेथे समन्विका ही संकल्पना प्रामुख्याने धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमारजी भाऊ रावल, तसेच जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण जी खलाणे, महिला जिल्हा अध्यक्ष धरतीताई देवरे, तसेच जिल्ह्याचे आमदार अमरीशजी पटेल, सुभाष बाबा भामरे, डॉक्टर हिनाताई गावित, आमदार अनुपजी अग्रवाल, राघवेंद्र भदाणे, तसेच जयश्रीताई अहिरराव,
जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, सुभाष देवरे तसेच आजी माजी सर्वचे जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्या विशेष मार्गदर्शनाने जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना केवळ साक्री तालुक्यात नाही तर महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल आणि महिलांना खऱ्या अर्थाने राजकीय सामाजिक नेतृत्व प्रदान करेल हेच या निमित्ताने सांगू इच्छितो. ही छोटीशी सुरुवात आहे परंतु छोटीशी सुरुवात ही नक्कीच मोठी होणार आहे आणि महिलांना खऱ्या अर्थाने हक्काचं त्यांचं राजकीय सामाजिक व्यासपीठ आणि नेतृत्व प्रदान करणार आहे एवढंच या निमित्ताने सांगते.